नमस्कार, मी गजानन उमाटे. TV9 मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमो वर्सेस रागा हा कार्यक्रम आहे आणि देशात सध्या जी परिस्थिती आहे त्यावर या तरुणाईचं काय मत आहे, पाकिस्तानसोबत आपले जे ताणलेले संबंध आहे, भारताने एअर स्ट्राईक केला त्याच्यावर या तरुणांना काय वाटतं हे जाणून घेणार आहोत. हा नरेंद्र मोदी म्हणजे नमो ग्रुप आहे आणि हा रागा ग्रुप आहे. किती लोक नरेंद्र मोदीला सपोर्ट करतात, नमोला सपोर्ट करतात, किती लोक रागाला सपोर्ट करतात, राहुल गांधीला सपोर्ट करतात. आत्ता जी परिस्थिती आहे देशावर, वॉर लाईक सिच्युएशन आहे, सीमेवर तणाव आहे, आपण एअर स्ट्राईक केलं, काय वाटतं का अशा परिस्थितीत कुठलं नेतृत्व स्ट्रॉंगपणे हे सगळं करू शकतं? कारण की आता जसं म्हणतंय की निवडणुकीमुळे हे सगळं घडते, पण ॲक्च्युली निवडणुकीमुळे न घडता कारण की हे सगळं काँग्रेस पक्षाचं कामगिरी सगळ्यात जास्त बजावल्यासारखी दिसतो. कारण की काँग्रेस पक्ष असा व्यक्ती आहे की ते एकदम वायरलेस सारखे पाकिस्तानशी त्याचं रिलेशन असल्यामुळे ते हे सगळे आपल्या इंडियावर घडवत असतात, असं माझं मत घडते. त्याच्यामुळे पुन्हा इथं त्यांनी आतंक केला. सर, सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला किंवा आपल्या देशाला नरेंद्र मोदी सारख्या नेतृत्वाची खूपच महत्त्वाची गरज आहे. कारण सर त्यांचा चेहरा किंवा ते एक असे खुद असा त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की सामान्य जनतेला थोडासा बाजूला ठेवता जागतिक लेवलचा विचार जर करायला जर गेला तर देश अशा म्हणजे अशी उंच भरारी घेतलेला आहे का खूपच असा समोर निघून गेलेला आहे. किंवा आपल्या भारताची इकॉनॉमिकल ग्रोथ पाहता किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी पाहता, डेव्हलपमेंट पाहता बऱ्याच गोष्टी पुढे निघून गेलेला आहे. आणि हे सध्याची जे वार स्थिती आहे आणि बरेच जण म्हणतात युद्ध व्हायला पाहिजे, पण सर मला कुठे ही गोष्ट चुकीची वाटते. कारण युद्ध होणे काही हे साधी गोष्ट किंवा म्हणजे कायमस्वरूपी उपाय नाही, हा एक तात्कालिक उपाय आहे. कारण युद्ध होणे म्हणजे आपण बोलतो. नक्कीच तुझ्याकडे येतो मी, रागा ग्रुपकडे जातो. तुला काय वाटतं कशाबद्दल सर? आत्ता जी परिस्थिती आहे त्यात रागा चांगलं नेतृत्व आहे की नमो चांगलं नेतृत्व? माझ्या मते तर सध्याची परिस्थितीमध्ये आता जे युद्ध झालेलं आहे ह्याच्यामध्ये मला बीजेपीचं तर पुरा पॉलिटिक्स वाटतोय. कारण सर्वेनुसार तर असं वाटतोय की खूप लोक बीजेपी पासून नाराज आहे. त्यामुळे कसं राम मंदिराचा जो मुद्दा आहे तो खूप वरपर्यंत आणला, पण त्याचं जे यश आहे ते अजूनपर्यंत मिळालं नाहीये. त्यासाठी हा एक पॉलिटिकल माइंड म्हणून मला असं वाटते याच्यामध्ये केला आहे. आणि हे वोटिंग सगळ्यांना कॅप्चर करण्यासाठी हे सगळं झालेलं आहे असं मला वाटतं. मोठा आरोप आहे रागा सपोर्टर करणं की हे सगळं राजकारणासाठी आणि निवडणूक जिंकासाठी केलेलं आहे. काय वाटतं? हा तू सांग. म्हणजे ऍक्च्युली दादा असं म्हणायचं का जो काही पुलवामा अटक झालाय तो बीजेपी पक्षाने करून आणला असं म्हणायचं का यांना? ऍक्च्युली इंडिया त्यांना तसंच बोलायचं आहे. तुझ्याकडनं उत्तर घे. हा नाही, मला असं नाही म्हणायचं आहे, पण जस्ट कसं आहे वोटिंगसाठी पॉलिटिक्स कशी आहे मित्रा हे अजून तुला माहिती नाही आहे. कसं आहे वोटिंगसाठी लोक काय करतात याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे कसं आहे बीजेपी करून सगळा देश सध्यामध्ये पूर्ण लोक वोटिंग देईल याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे कसं आहे यामध्ये जर वोटिंग कॅप्चर करायचं असेल तर कसं आहे आता ज्या हल्ल्यामुळे जो माहोल झाला आहे निर्माण, त्यासाठी लोकांमध्ये कसं देशप्रेम, देशाची जे भावना आहे ते निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या भावनेनुसारच ते बीजेपीचं इलेक्शन, देशप्रेमाची भावना आहे त्याचं राजकारण करू नका. मी तुझ्याकडे येतोय आणखी. मला असं वाटतं की या सगळ्याच्या व्यतिरिक्त आपण देश म्हणून एक विचार केला पाहिजे. आजच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तान हे असं राष्ट्र आहे की जिथे आपल्याला इकॉनॉमिकली ते बॅकवर्ड आहे, त्याच्यानंतर तिथे शिक्षण नाही आहे, तिथे बाकीच्या गोष्टी नाही आहेत, त्यांच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत. ही एक बेस्ट स्थिती आहे आणि जिथे आपल्याला एक डिसिसिव्ह लीडरची सगळ्यात जास्त गरज आहे आणि ते मोदीच करू शकतात. राहुल गांधी का नाही? दुसरं एक डिसिसिव्ह लीडर जे मागच्या 5 वर्षांमध्ये त्यांनी जे डिसिजन्स घेतले आणि त्याच्यामुळे भारताला फायदा झाला आहे, भारताच्या इकॉनॉमीमध्ये ग्रोथ झालेली आहे. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहे याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की नमोशिवाय दुसरं व्यक्तिमत्व या देशाला तारून नेऊ शकत नाही. तू सर तुम्ही काय सांगणार? आता जी परिस्थिती आपल्याला दिसत आहे यात मला असं सांगावंसं वाटतं की ही परिस्थिती जी निर्माण झाली आहे ही देशाची परिस्थिती आहे, ना तर ती राहुल गांधीची परिस्थिती आहे ना ती नरेंद्र मोदीची परिस्थिती आहे. देशाच्या परिस्थिती मागे संपूर्ण देश उभा राहतो आणि राहायला पाहिजे हे माझं ठाम मत आहे. त्याचबरोबर भारतावर जे काही अटॅक झाले आजपर्यंत 2-3 युद्ध झाले त्यावेळेस एक काँग्रेसचं राज्य होतं, इंदिरा गांधींनी सुद्धा पाकिस्तानच्या विरुद्ध युद्ध केलेलं होतं, सगळ्या गोष्टी झाल्या त्यावेळेसही. मग त्यावेळेस काँग्रेसचं नेतृत्व हे कमजोर होतं असं आपल्याला म्हणता येत नाही. आपण राहुल गांधीला एकदा संधी देऊन बघा. संधी दिल्यानंतर आपल्याला कळेल का संधीचं सोनं करते की नाही. आपण कोणाला संधी देण्याच्या आधी जर म्हणत असू का नाही हे नेतृत्व खराब आहे, ते नेतृत्व पप्पू सारखं आहे, हे जे बोलणं आहे हे काहीतरी चुकीचं आहे. म्हणून मला असं वाटते आपण सगळ्यांना संधी द्या,
त्यानंतर भारताच्या नेतृत्वावर जर विचार करायचा असेल तर सर्वप्रथम भारताच्या नेतृत्वापेक्षा भारत देश आणि भारतावर येणाऱ्या परिस्थितीकडे आवर्जून युवकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि भारतावरचं संकट ओळखलं पाहिजे. मग नेतृत्व कोणतेही असो, बीजेपीचं असो नाही तो काँग्रेसचं असो, त्यांनी योग्य तो न्याय द्यायला पाहिजे, हे माझं ठाम मत आहे. यापूर्वी 4 युद्ध झाले पाकिस्तान सोबत, 4ही मध्ये आपण जिंकलो. कारगिल युद्ध झालं 99ला, तेव्हा एनडीएचं सरकार होतं. इंदिरा गांधीनं बांगलादेश वेगळा करण्यात मोठी भूमिका होती आपली, तेव्हाही पाकिस्तानचा पराजय झाला. सर काय सांगणार तुम्ही? युद्ध हे कोणत्याही देशासाठी चांगलं नसतं. युद्धामुळे ही देशाची हानी होत असते. परंतु ही स्वातंत्र्यापूर्वीपासून आणि स्वातंत्र्यानंतर तेव्हापासून ही देशाची झालेली फाळणी ही चुकीची होती आणि ती चुकीची झाली. आपण एक देश वेगळा केला, पण तो देश आता सुद्धा स्वतःचं अस्तित्व तयार करायला तयार नसेल, अजून आपल्याला कमकुवत समजत असेल, तर भारताने उत्तर द्यायलाच पाहिजे. भारताने उत्तर. बरं, किती लोकांना असं वाटतं की युद्धानं प्रश्न सुटतो? असं किती लोकांना वाटतं? हात वर करा. किती लोकांना वाटतं युद्धानं प्रश्न सुटतो? किती लोकांना वाटतं युद्धाने प्रश्न सुटणार नाही? जे वाटतात त्यांना काय वाटतं तुम्हाला? युद्धानं प्रश्न सुटेल असं वाटतं? 4 युद्ध झाले पाकिस्तान सोबत, 4ही युद्धामध्ये आपण पाकिस्तानला धूळ चारली. आजच्या परिस्थितीमध्ये आपण इंटरनॅशनल रिलेशन्सचा समजा विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की फ्रान्स आपल्याकडून आहे, त्याच्यानंतर US आपल्याकडून आहे, जपाननी काल स्टेटमेंट दिलं, इस्रायलनी आपल्याकडे स्टेटमेंट दिलेलं आहे की भारताविरोधात कोणीही गरळोकली किंवा भारताविरोधात कोणीही कारवाई केली तर आम्ही त्या कारवाईला चोख प्रत्युत्तर द्यायसाठी भारताकडून राहू. तर या परिस्थितीमध्ये पाकिस्तानाची सर्व बाजूनी एक कोंडी झालेली आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तानला दुसरा कोणताच पर्याय नाही आहे. ही सगळ्यात चांगली संधी आहे की आपण पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू काश्मीर भारतामध्ये घेऊ शकतो आणि इंटरनॅशनल बॉर्डर सीज करू शकतो. याच्यानंतर हा जो मुद्दा आहे, हा नक्की आपण याच्यावर येऊया. काही लोकांना वाटतं युद्ध नको म्हणून, तुला काय वाटतं? सर, युद्ध नक्कीच नाही व्हायला पाहिजे. तर कारण का आता 2019ची निवडणूक आलेली आहे, त्यामुळे पुलवामा हत्याचे हत्याकांड झालेलं आहे, त्यामध्ये शहीद झाले लोक. यामागे एकमेव कारण म्हणजे 2019ची निवडणूक आहे. कारण का आता युद्ध करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक लावून मोदी सरकार हा पुन्हा सरकारमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. नक्की. सर, सूर्यवंशी सर काय म्हणतायत? तरुणांचे काय मत आहे? मेन हे सगळं चाललंय, हे फक्त निवडणुकीसाठी चाललंय असं म्हणतायत? घराणेशाहीचा एक फुगा फुटून हा एक व्यक्ती मागील 65 वर्षात असा उदयाला आलेला आहे, नरेंद्र मोदी. घराणेशाहीचा स्फोट होऊन उदयाला आलेला म्हणजे नरेंद्र मोदी आहे आणि याचा सपोर्ट आपल्या सर्वांना करावंच लागेल. आणि ही युद्धानं मार्ग, हा रागा ग्रुपचा थेट आरोप आहे की हे सगळी परिस्थिती आहे ती निवडणुकीसाठी निर्माण केली आहे म्हणते, असं म्हणतायत हे सगळे. राजकारण वेगळं आणि आतंकवाद हा वेगळा. आतंकवादाला राजकारणाची जोड नसावी. राजकारण हा पाहत नाही की त्याच्या जे आतंकवादी आहेत ते पाहत नाही की देशात निवडणुका आल्या का, जवळ आल्या का. त्यांना जेव्हा कार्यवाही करायची आहे, जेव्हा कार्यवाही करायची आहे तेव्हाच ते कार्यवाही करतील. म्हणून मी तरी असं म्हणलं, आतंकवादाचा आणि निवडणुकीचा तीळ मात्रही संबंध नाही. नक्कीच. काय सांगशील? मला तर वाटते हे राजकारणासाठी नाही केलेलं आहे. कारण की पाकिस्तानामध्ये दहशतवादी जास्त झालेले आहे आणि सगळ्या देशांनी मदत करून या पाकिस्तानवर आता हल्लेच केले पाहिजेत आणि याच्यात बॉम्ब टाकून या पाकिस्तानला उडवलेच पाहिजेत. आता याने प्रश्न सुटेल असं वाटतं? सुटेल असं मला वाटते, कारण की दहशतवादी खतम होतील. नक्कीच. तुम्ही तुला काय वाटतं? हा, मी एकच म्हणीन, पाक को झुकते देखा अमेरिका को. मैं एक मानिन, पाक को घबराते देखा, अमेरिका को झुकते देखा, चीन को पीछे हटते देखा, मोदी के राज में भारत को उभरते देखा, भारत को उभरते देखा. तू काय सांगशील? उभी हो. माझ्या तरी मते काय वाटतं, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? काय वाटतं? मोदीच. कारण की आजपर्यंत जे काँग्रेस करू शकले नाही ते फक्त 5 वर्षामध्ये मोदी सरकारने करून दाखवलं. आणि तुझ्याकडे येतो मी, काँग्रेस करून दाखवलं नाही ते 5 वर्ष. इकडे तुमच्याकडे येतो. हा, काय सांगशील? सर, आजच्या हे पहिले जे काँग्रेस पहिल्यापणापासून काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसचं सरकार पहिल्यापणापासून होतं, त्याच्यामुळेच आता बीजेपीचं सरकार आलं. आणि जे गुजरातमध्ये 10% सुवर्णांना आरक्षण दिलं बीजेपी सरकारनं, त्यांना द्यायला नाही पाहिजे. थेट आरोप आहे नमो सपोर्टरचा की काँग्रेसनं केलं ना आतापर्यंत ते नरेंद्र मोदी करतात. आणि सर, ते जे विद्यार्थी आता म्हणत होता जे आर्थिक म्हणजे अर्थव्यवस्था वाढली भारताची, ते वाढलेली नाही. कारण की आताच मागं काही दिवसातच RBIच्या गव्हर्नरनं राजीनामा दिला सर. राज्यघटनेनुसार जे आपल्या भारताला हे लागते सर, अर्थव्यवस्थेची गरज ते नाही नसल्यामुळे त्या
गव्हर्नरनं राजीनामा दिला. नक्कीच सुधारलेली नाही म्हणते परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही. सर तुम्ही काय सांगणार, काय वाटतं, रागा की नमो? जर आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर या नमो सरकारपेक्षा काँग्रेस सरकारने फार मोठ्या प्रमाणात विकासाचे काम केलेले आहे, कल्याणकारी कार्यक्रम राबविलेले आहेत. त्याचबरोबर जेव्हा हा मोदी सरकार शासनामध्ये आला त्यांनी ताबडतोब नोटाबंदी शासनाला विश्वासात न घेता, कुठल्याही मंत्र्याला विश्वासात न घेता सरळ सरळ जनतेवर थोपवलेली आहे नोटाबंदी. आणि या नोटाबंदीचा फार मोठा नुकसान सर्वसामान्य जनतेला झालेला आहे. याचा कुठल्याही प्रकारे सर्वसामान्य जनतेला फायदा झालेला नाही आहे. आणि हा जो पुलगावा जी घटना घडलेली आहे या घटनेचा मी निषेध करतो आणि यामध्ये शहीद झालेल्या 44 जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद. हां, तू काय सांगशील? राज्यघटनेत असं लिहिलं आहे की 10 वर्षानंतर नोट चलन चेंज व्हावं. पण जेव्हा काँग्रेस म्हणतात की नोटबंदी झाली, रोजगार गेला, अनेक शेतकऱ्यांना नुकसान झालं, हे रागा समर्थकांचं मत आहे. असं काही नाही की जसं काँग्रेस सरकार बी होतं तरी शेतकरी आत्महत्या करत होते आणि आता कसं आहे भरपाईमुळे हे सगळं घडते आहे. पण गेल्या 10 राज्यघटनेमध्ये असं लिहिलं आहे की 10 वर्षानंतर नोटबंदी चेंज व्हावं, म्हणजे चलन चेंज व्हावं. तसं काही झालेलं नव्हतं, पण ते नरेंद्र मोदींनी करून दावलं आहे. बरं मला एक सांगा, आपण एअर स्ट्राईक केला पुलवामा हल्ल्यानंतर, एअर स्ट्राईक केला, किती लोकांना वाटतं हे व्हायला पाहिजे होतं? एअर स्ट्राईक पाकिस्तानमध्ये घुसून मारलं, किती लोकांना वाटतं? तुम्हाला वाटतं व्हायला नाही पाहिजे होता? रागा सपोर्टर सुद्धा समर्थन करता याचं, नमो सपोर्टर सुद्धा. मागे सर काय वाटतं? हे व्हायला पाहिजे होतं आणि याच्या जागी कोणत्याही राहुल गांधी जरी प्राईम मिनिस्टर असतात त्यांनी सुद्धा हे करायला पाहिजे होतं आणि असं व्हायला पाहिजे. माझं नमोबद्दल एवढंच मत आहे की ज्या इलेक्शनमध्ये नमोनी सगळ्यांना सांगितलं का प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा होणार आहे 5 लाख रुपये वगैरे वगैरे, झाले का 15 लाख? त्याच्यानंतर ज्या फोकनाळ गोष्टी केल्या, आताही या जे काही 4 दिवसाआधी घटना झाली त्या घटनेमध्ये आपल्याला दिसून येते की सांगितलं 350, 400, 500 लोक मेले म्हणून आकडा सांगते. एकही पाकिस्तानीमध्ये प्रेत दिसत नाही कोणाचं. किती लोक मेले? म्हणजे या ज्या काही न्यूज येतात यात किती वास्तविकता आहे आणि या किती त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा प्रश्न आहे. हा, माझा सरळ प्रश्न आहे, जेव्हा कोणीतरी एक लीगल आकडा सांगताय याच्यानुसार तुमचा सैन्यावर भरोसा नाही का? सैन्याने जे एअर स्ट्राईक केलेला आहे बालाकोटमध्ये आपल्याला क्रेडिबल इंटेलिजन्स मिळालं. एअर स्ट्राईक नाकारलंच नाही ते तर, एअर स्ट्राईक नाकारलं. बालाकोटमध्ये जे आतंकवादी मेलेले आहे याच्यामध्ये प्रत्येक न्यूज चॅनलने दाखवला की मसूद अझहरचा अख्खा परिवार गेला, त्याचा साळा गेला, त्याचा मोठा भाऊ गेला. त्यांचा प्रश्न आहे, तुमच्याकडे त्यांचा प्रश्न आहे की डेथ बॉडीज कुठे आहे, म्हणजे मृतदेह कुठे आहे? प्रत्येक गोष्ट समोर येत नसते, प्रत्येक गोष्टही समोर येत नसते. काही गोष्टी या तिथल्या तिथेच दबलेल्या असतात. पाकिस्ताननी हा कधीच नाकारला नाही की आमच्या इथे गेले नाही कोणी किंवा असा स्ट्राईक. ते म्हणत होते की आमच्या इथे स्ट्राईक झाला पण नाही म्हणून. हीच गोष्ट म्हटलं की आमच्याकडे स्ट्राईक पाकिस्तानने स्वीकारलं होतं. ते पाकिस्तानने स्वीकारलं पण कोणाची डेट झाली नाही असं पण त्यांनी स्वीकारलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जसा भारताला त्यांनी विचारलं का आमच्याकडे ते तुमचं आमचं तुम्ही हे एअरक्राफ्ट पाडलंच नाही, तर आपल्याला काल 3ही सैन्य दलांनी सबूत दाखवले. त्याच्यानंतर त्यांना वास्तविकता नाही का तुमचं पण विमान पडलं. मला फक्त राजकारणात हेच म्हणायचं आहे की नरेंद्र मोदी ठीक आहे, पण तुम्ही ज्या काही गोष्टी देता, ज्या काही गोष्टी तुम्ही बोलता त्याच्यावर अंमलबजावणी करा. ज्या गोष्टी आज भारतामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे, या ठिकाणी युवक आहे. सर आपण येऊ, बेरोजगारीचा प्रश्न आहे, विकासाचा प्रश्न आहे, आता जी वॉर सारखी परिस्थिती आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, त्याच्यावर पण आपण चर्चा करणार आहोत. छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा नमो आणि रागा टीम सोबत चर्चा करूया ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. नमो वर्सेस रागा आपण चर्चा करतोय. थोटे समाजकार्य महाविद्यालयातले सगळी तरुणाई आहे आणि आता जे परिस्थिती आहे, आपण एअर स्ट्राईक केलं, त्यानंतर मोठा विजय आपले विंग कमांडर कॅप्टन अभिनंदन यांना परत आणण्यात यश आलं. आपल्याला काय वाटतं, हे जे यश आहे हे कुणाचं यश आहे असं वाटतं? हा, एक मिनिट इकडे. हा, या देशाच्या लष्कराचं यश आहे असं म्हणतात, आपल्या कूटनीतीचं यश आहे, काय सांगशील? हे कोणत्याही मोदीचं किंवा सरकारचं यश आपण म्हणू नये आणि राजकारण यामध्ये मुळीच टाकू नये. जर आपण म्हणत राजकारण टाकतं सर, मला असं वाटतं की बीजेपी जे पार्टी आहे, जे RSS ज्यांनी कधीही या देशाचा झेंडा आपल्या कार्यालयावर लावला नाही आणि ते जर म्हणत असेल की आम्ही देशासाठी, भाजपवर बोलूया, नमो वर्सेस रागावर बोलूया, आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नाही, नंतर बोलूया. बिलकुल, म्हणजे आज हा मुद्दा आहे की जर एखादा पक्ष
जर एखाद्या जवानावर जर राजकारण करत असेल तर नक्कीच ते चुकीचं आहे. हा फक्त या देशातील जे जवान आहे त्यांची ताकद आहे, या देशाच्या सैन्याची ताकद आहे आणि जो बाहेर देशांचा जो प्रभाव आहे त्यांचा कुठेतरी दबाव या पाकिस्तानवर पडला आणि म्हणून आज आपल्याला आपल्या देशाचा जवान आज भारतामध्ये परत येतात. नक्कीच काय राजकारण करता असा थेट आरोप आहे. सुरेंद्र सर येतो तुमच्याकडे. यामध्ये जर राजकारण असतं किंवा नसतं तरी यामध्ये आपला जवान हा वापस येत आहे. यामध्ये जो राजकारणाचा विषय आहे ही सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. देशात उत्सव साजरा होतोय असा आनंद आहे सगळ्यांमध्ये, त्याच्यात काही शंका नाही. बरोबर. तर जो हा मुद्दा घेतला आहे नमो वर्सेस रागा, यामध्ये माझं एकच मत आहे, मोदीच्या सरकारमुळे हे सर्व काही योग्य घडत आहे. कारण की जवानाला जे आदेश दिले जाते आहे एका पक्षामुळे दिले जात आहे. जो राज्य करत आहे तोच राजा असतो आणि हे भारतीय संस्कृतीनुसार आपण शांत बसलो. भारतीय संस्कृतीनुसार हे पाकनी याचा विचार केला की हे भारत घाबरला आहे, पण ज्या वेळेस भारताने प्रत्युत्तर दिलं त्यावेळेस त्यांना पण समजलं की भारत काय आहे व भारताची ताकद काय आहे. जवान शहीद झाले हे मोदीमुळे झाले, तुम्ही मान्य करा. मग मान्य करा, हे मोदीचं हे अपयश आहे. मोदीचं अपयश आहे की या देशाचे 40 जवान मरण पावले. 300 किलो RDX कसं का गेलं हा प्रश्न तुम्हाला विचारायला पाहिजे. आणि तुम्ही त्या जवानावर राजकारण करून राहिलेलं. तो जवान त्या जवानाला का बरं सोडण्यात आलं? कारण की सर्व देश मिळून आपण सुरेंद्र सर तुम्ही काय सांगा? जेव्हा एखादी संघटना स्वीकारते की हो बा आम्ही तो आतंकवादी हल्ला घडवून आणला, मग राजकारण कसं राहील? लष्कर-ए तोयबाला हे हल्ल्याची पुलवामा हल्ल्याची जिम्मेदारी स्वीकारलेली आहे. मग जेव्हा जिम्मेदारी एखादा संघटना स्वीकारते मग त्यामध्ये आपण कसं म्हणू शकतो की यामध्ये राजकारण आहे? याचं उत्तर त्यांनी द्यावं रागा ग्रुपने, असं मी सांगतो. नाही सर, हा प्रश्न आहे सर. एक मिनिट. नमो सपोर्टर्ससाठी हा प्रश्न विचारलेला आहे की जे 44 जवान शहीद झाले ती कोणाची चुकी होती? याचं उत्तर नमो सपोर्टरकडनं काय मिळणार? 44 जवान शहीद झाले. नाही येतो मॅडमकडे येतो मी. मला तरुणांची मतं पहिले जाणून घ्यायचे. हा बोला तुम्ही. मला वाटतं की याच्यात काँग्रेसचाच हात आहे. काँग्रेसला माहित होतं की हल्ला होणार आहे. कसा काँग्रेसचा हात आहे असं वाटतं? कारण की बीजेपीवर ते करत आहेत की बीजेपीला हल्ला माहित आहे आणि बीजेपीनं काहीच केलेलं नाही. याची खबर अगोदर काँग्रेसला होती असं मला वाटतंय. नाही सर येतो तुझ्याकडे येतो सर तुम्ही काय सांगणार? मैं ये जानना चाहता हूँ सबसे पहले कि जब कांधार प्लेन हाईजैक हुआ किसकी सरकार थी? जब कारगिल युद्ध हुआ तो किसकी सरकार थी? इसके अलावा ये जो 44 लोगों का हमला हुआ इसमें किसकी सरकार थी? सारी दुनिया जानती है कि पाकिस्तान में इस समय सबसे कमजोर सरकार है. इमरान खान जो है वो सैनिकों का कठपुतली है. दहशतवादी लोकतंत्र को पाकिस्तान में चलने नहीं देना चाहते हैं. दहशतवादी पाकिस्तान में लोकशाही चलने नहीं देना चाहते हैं. इसके बावजूद अगर इमरान खान ने ये साहस दिखाया है कि 3 दिनों के भीतर वो हमारे पायलट को छोड़ रहा है, इसमें निश्चित तौर पर ये मानना पड़ेगा कि इमरान खान चाहते हैं कि देश के बीच युद्ध ना हो. दुसरी बात, युद्ध की बुद्ध हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे शांती पाहिजे की आपल्याला युद्ध पाहिजे? युद्धानं प्रश्न सुटत नाही की ते सगळ्यांना असं वाटतंय की युद्ध नको, शांती हवी आहे. बरं, आपण या सगळ्या परिस्थितीवरून गेल्या 4.5 वर्षात नमोचं शासन आहे देशात. किती लोकांना वाटतं विकास झाला? हात वर करा. डेव्हलपमेंट झालं? किती लोकांना वाटतं विकास झाला नाही झाला वाटतंय? हा इकडनं सुरुवात करू. सर काय झालं नाही नेमकं? हॅलो, बघा विकास झाला नाही मला स्पष्ट वाटते. कारण असं आहे, एखाद्या खेड्यात गेला आपण, यवतमाळ जिल्हा आपल्या जवळचा किंवा चंद्रपूर जिल्ह्यात, तिथे खेड्यात जाऊन पहा, तिथे रस्ते नाही, नाल्या नाही किंवा असे काय म्हणतात त्याला, असं जे बेसिक ज्या नीड्स आहेत त्या अजिबात पूर्ण केल्या नाही या 5 वर्षात. त्याच्यामुळे मी स्ट्रॉंग सांगतो की यांनी काही विशेष केलं नाही. छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा परत येऊया. पाहत राहा TV9 मराठी. विकास झाला नाही, काय झालं नाही? की आमच्या खेड्याकडे जाऊन पहा, कारण ते हे जे सरकार आहे हे पूर्ण सिटीनेच हे करत आहे. आणि इथे नागपूरमध्ये पहा, एवढे चांगले रोड असून ते पूर्ण फोडून तिथे चांगले सिमेंटचे रोड बनवत आहे. आणि तिकडे खेड्याकडे पाय एक तिथं पूर्ण हे जाते, त्याच्यामध्ये पूर्ण गड्डे पडले आहे. त्याच्याकडे काही विकास नाही आहे खेड्याकडे जाऊन. जर विकासाचा जर विचार केला तर माझ्या मते असं आहे की गांधीजींनी म्हटलं तर की खेड्याकडे चला. आणि आज जर आपण पाहतोय की विकास हा शहराचा पण जरुरी आहे, परंतु जे येणारी पिढी जी आहे, जे खेड्यातून येणारी असते आणि कुठेतरी शिक्षण घेण्यासाठी येणारी असते,
आणि त्यांना कसं रोड हा गावांमध्ये विकास झाला नाही असं म्हणतात. आणखी एक तुम्ही सांगायचंय, तुम्हाला सांगायचं काय झालं नाही. बड़ी बड़ी इमारतें बना देने से जहाँ पे मेट्रो की ज़रूरत नहीं है वहाँ पे ऐसे नागपुर इस एरिया में मेट्रो खड़े कर देना ही विकास नहीं होता है। ऐसे कहीं है, मतलब आज भी महिलाओं को आज़ादी नहीं है, आज भी संरक्षण नहीं दिया गया है, आज भी महिलाओं के कई मुद्दे हैं जो आज भी खड़े हैं, कई रेप केस है, महिलाओं को कहीं प्रोटेक्शन नहीं दिया गया है। मेरा एक और क्वेश्चन है कि भाई जितने भी मिनिस्टर बड़े बड़े देशों में जाते हैं, कंट्री में घूम रहे हैं, उनको पूरा वहाँ पे जगहों को छानबीन किया जाता है, लेकिन जहाँ पे RSDS का जो ट्रैक जा रहा है वहाँ पे छानबीन क्यों नहीं की गई? वहाँ पे जाहिर सी बात है, हर साल हर जगह जब भी वोटिंग की बारी आती है, राजनीति सत्ता की बारी आती है, वहाँ पे युद्ध हुआ है, इसके ऊपर सवाल क्यों नहीं? नक्कीच. हा सर, तुम्ही काय सांगणार? हा, विकासाची जेव्हा आपण विचार करतो तर डेव्हलपमेंट आपल्याला पाहिजे आहे, पण डेव्हलपमेंट ओव्हरऑल पाहिजे, म्हणजे ग्रामीण सोबत नागरी पण डेव्हलपमेंट पाहिजे. पण आपल्याला दिसत काय आहे की या सरकारने फक्त नागरी भागात दत्तक गाव घेणाऱ्या गोष्टी, काही ठिकाणी असं केलं आहे की ज्या त्यांच्या स्वार्थाच्या गोष्टी आहे तिथेच त्यांनी राजकारण करून आपला विकसित केलेला दिसतो प्रश्न. नाही, तुमच्याकडे येतो मी, आणखी याची उत्तर घेऊया. गावांमध्ये विकास झाला नाही म्हणतायत, विकास शोधतायत लोक गावात असं म्हणतात लोक. हा, ग्रामीण भागामध्ये पण विकास झालेला आहे. ते बघा, ज्यावेळी आधी काँग्रेस सत्तेमध्ये होतं त्यावेळी शौचालय बनण्यासाठी काँग्रेस सुद्धा बऱ्याच मोठ्या योजना राबवलेल्या होत्या, पण त्या काळात का झाल्या नाही, या काळात का झाल्या? कारण एक मार्केटिंग करावं लागते आणि ती मोदींनी करून दाखवली आहे, त्या काळात नेतृत्वाने करून दाखवलेली नाही आहे. त्या काँग्रेसने केलं हे मान्य करतो, मार्केटिंग केलं नाही असं वाटतं. हो, ते काय म्हणतात बघा एकदा. काय उत्तर घेऊया आणि मग. हा, आणि शेतकऱ्यांच्या जे विद्यार्थ्यांसाठी जे शिक्षण होतं ते शिक्षण सुद्धा त्यांनी महाग करून दिलेलं आहे. महानगरपालिका आणि नगरमधल्या जे शाळा आहेत ते बंद करून टाकलेलं आहे. आणि तिथनं म्हणता तुम्ही त्यांनी डेव्हलपमेंट केलं. डेव्हलपमेंट करणंच म्हणजे बिल्डिंगा बांधणं आणि रोड बनवणं डेव्हलपमेंट नाही आहे, आर्थिक डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. तर विकास झाला असता आता आज इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या नसती केली. जर विकास झाला असताना इतक्या मोठ्या प्रमाणात आज बेरोजगारीमुळे ना तरुणांनी आत्महत्या केली. जर विकास खरंच झाला आहे आता इतक्या मोठ्या प्रमाणात मराठी शाळांना बंद करण्यात आणि मराठी शाळा बंद करण्यात आल्या, त्यामुळे विकास बिलकुल झाला नाही. महाराष्ट्रात असो की देशात कुठेच विकास झालेला नाही. आणि सर, महाराष्ट्रात जेवढे आदिवासी मुलांची वसतिगृह आहे तिथं DBT लागू करली सरकारनं. जे खायची सुविधा नाही तिथं काची नाही. आणि माझ्या मते तर असा मोदी सरकारने असा काही विकास झालेला नाही असं दिसून येते माझ्या मते. इकडे हा, नाही तुमच्याकडे येतो. हा, आजपर्यंत पूर्ण 70 वर्ष झाले तरी पण त्यांना काही विकास नाही करून दिला. मोदीजींनी 5 वर्षात जो विकास केला तो आजपर्यंत कोणी करून नाही दिला. मला असं वाटतं की जेव्हापासून मोदीजी आलेले आहेत तेव्हापासून त्यांनी स्वच्छतेवर जास्त भार टाकलेले आहेत आणि डिजिटल इंडिया सुद्धा त्यांनी विकसित केलेलं आहे. आणि जे त्यांनी शैक्षणिक याच्यावर जोर केलेला आहे, त्यांनी खूप विकास केला. हे म्हणतात की काही विकास केला नाही. नाही, भरपूर विकास केलेला आहे त्यांनी. स्कॉलरशिप, श्रीमंतांची जे GST लावलेली आहे हर एक वस्तूवर उत्तर घेतो. तुम्ही एक बोला. आज ओबीसी समाजाचं एक पण हॉस्टेल नाही आहे. त्याच्यानंतर जे BCA BBA MBA स्कॉलरशिप या सरकारने बंद केलेले आहे. एवढंच नाही तर 13 पॉईंटचं रोस्टर आणून या देशात SC ST OBC ना नेतृत्व करण्याची संधी दिलेली नाही. तर हे जे सरकार आहे हे OBC SC ला नेतृत्व देईल का? हे जातीय राजकारण, तुम्ही जातीय राजकारण करता. नाही त्याच्यामध्ये. तू सांग. जातीय राजकारण नसून सर्वांना समान अधिकार दिलेलंच आहे त्यांनी. आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये जे हे झालं नाही म्हणते, पण प्रत्येक खेडेगावामध्ये लाईट आली आणि गॅसची सुविधा झाली, शौचालय पण झालं. त्यामुळे मला वाटते मोदीच हे. काँग्रेसच्या याच्यामध्ये काहीच नव्हतं. जे मोदीच्या राज्यामध्ये आलंय ते सर्व मोदीनंच केलं 5 वर्षामध्ये. आतापर्यंत काँग्रेसने काहीच नाही केलं होतं. तू काय सांगशील? काँग्रेसच्या काळात काहीच नव्हतं म्हणजे. हा, खरंच आहे सर, काँग्रेसच्या राज्यामध्ये खूप काही होतं पण आता जे पाहिजे ते नाही आहे माझं मत आहे. कारण खेड्या गावामध्ये रोजगार नाही आहे आणि रोजगार हमी जे निघाली आहे ते राहुल गांधीच्या याच्यामध्ये. सगळे उत्तर घेऊन नमो सपोर्ट करणं, हे सगळे ग्रामीण भागात शेतकरी आत्महत्या करतायत, बेरोजगारी आहे, कसे उत्तर देणार? शेतकऱ्याचा विचार करायचा झाल्यास शेतकरी हा निसर्ग नियम आहे. निसर्ग चक्रानुसार शेतकऱ्यांचे होत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यासाठी विविध योजना निघाल्या आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये योजना होत्या पण त्या योजनांना बरोबर अंमलबजावणी करण्यात नाही आली आणि BJP सरकारने ही अंमलबजावणी करून योजना घरोघरी पोहोचवण्याचं कार्य केलं व त्यांच्या
त्यांचा प्रॉफिट त्यांना मिळून दिला घरोघरी जाऊन, त्यामुळे आज बीजेपी सरकार समोर आहे. 70 वर्षापासून जे खड्डे खोदले गेले आहे काँग्रेसनी, ते खड्डे बुजवण्यापासून कार्यक्रम चालू आहे. जो 70 वर्षाचा जो कारावास भारताने भोगला आहे तो 5 वर्षात कंप्लीट होऊ शकत नाही. त्यामुळे नमोच हा युवा वर्गाला हवा आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. या देशामधली आज महिला सुरक्षित नाही, या देशातला आज शेतकरी सुरक्षित नाही, या देशातला आज युवक सुरक्षित नाही. आणि तुम्ही म्हणता मोदी 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 करता. अरे जर या देशात विकास झाला असता तर या देशातल्या आई बहिणीची इज्जत लुटली नसती. या देशामध्ये तुम्ही शिवाजी महाराजचं नाव घेता आणि या देशात राजकारण करता. अरे शिवाजी महाराजचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करत असेल तर या देशातला शेतकरी का आत्महत्या करतोय? या देशातला महिलाचा विचार केला असता संविधानाप्रमाणे महिलांचा विचार करण्यात आला. संविधानानुसार त्यांना प्रत्येकाला शिक्षा होत आहे. यासाठी तुम्हाला देशाची प्रणाली बदलून काय होणार नाही, संविधानाच्या तरतुदी बदलावं लागतील. त्यानुसार महिलांच्यावर होणारे अत्याचार यावर खूप आळा बसला आहे. प्रत्येक गुन्हेगारीवर आळा बसला आहे. सरकारने स्किल इंडिया सारख्या योजना सुरू केल्या आहे, ज्याच्यामुळे बऱ्याच जणांना स्किल्स ज्या होत्या त्यांनी त्या डेव्हलप केलेल्या आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या मोदींनी कित्येक वर्षापासून त्या नोटबंदीबाई एवढे लोक बेरोजगार झाले, त्याचं काय? हा प्रश्न मला विचारायचा. 2 करोड रोजगार हे प्रतिवर्ष देणार होते, आतापर्यंत 5 वर्ष होत आली आहे. किती वर्ष तुम्ही रोजगार दिलेले आहे? आणि देशाला भाषणा युवकाला पोटासाठी भाषणाची गरज नाही पडत. हे युवकांना फक्त रोजगारामुळे आपलं पोट भरते, पोट भरत नाही. ही सगळी जळजळ तुमचे ब्लॅक मनी गायब झाल्यामुळे झालेली आहे. सरळ तुमची ही जी सगळी जळजळ दिसते ही सगळी ब्लॅक मनी गायब झाल्यामुळे दिसते त्या. आणि समजा अशा बरेच काही योजना ज्या लागू झालेल्या आहेत. आम्ही शेतकऱ्यांचे मुलं, आमच्या जो ब्लॅक मनी, आम्ही का फॉर्च्युनर घुमणार आहे? रागाबद्दल बोलते ते. फॉर्च्युनरवर अगर काँग्रेस पार्टीनं पैसा जमवला असता तर आज ही स्थिती काँग्रेस पार्टीवर आली नसती. गेल्या काही वर्षापासून आता जे दिल्लीमध्ये 5 स्टार 7 स्टार सारखे यांनी कार्यालय बनवून ठेवलेलं आहे, ते कोणत्या आपल्या घरून पैशाने बनवलेलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरण, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या मध्ये भ्रष्टाचार. आज विकासाच्या नावावर यांनी लाल किल्ला विकून टाकलेला आहे. विकासाच्या नावाने यांनी 5 एअरपोर्ट विकला गेलेला आहे. विकलेला नाही लीजवर. आणखी तुम्ही शांत बसा चर्चा करूया. हा, तुला काय वाटतं, रोजगार मिळाला तरुणांना? नाही, बिलकुल नाही सर. या बीजेपी सरकारबद्दल मी एकच बोलू शकतो, जे सरकार संविधान बदलण्यासाठी आली ते सरकार काय भारताचा विकास करणार? जे सरकार संविधान बदलासाठी आली ते विकास काय करणार असा प्रश्न आरोप आहे असा थेट. गेल्या 1949 मध्ये दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजना हे चालू झाली होती. आजपर्यंत 70 वर्ष झाले हे योजना कोणीच चालू केली नाही. ते नरेंद्र मोदींनी 5 वर्ष करून आली आणि हजारो ग्रामीण भागातले व्यक्ती नोकरीला लागले आहेत असं माझं मत आहे. मी स्वतः त्याच्यावर नोकरी करते म्हणून मला माहित आहे. नाही, आतंकवाद विचारतो प्रश्न विचार. रोजगार मिळाला? हो, रोजगार मिळाला सर. या नमो सरकारकडून रोजगार तर मिळाला नाही, नुसतं लॉलीपॉप मिळत आहे. अजूनपर्यंत रोजगार मिळालाच नाही. लॉलीपॉप मिळतात. सूर्यवंशी सर, लॉलीपॉप मिळतात म्हणते. कोणतेही सरकार असू द्या, 100% रोजगार अशक्यच आहे. 100% रोजगार अशक्यच आहे. पण आता शासनाने जाहीर केलं की मेगा भरती होणार आहे. मग त्या मेगा भरतीत अनेक तरुणांच्या हाती रोजगार लाभणार आहे, हे या सरकारची ग्वाही आहे. आणि सरकार लवकरच मेगा भरतीचं जाहीर करणार आहे. मेगा भरती काय तुम्हाला काय? हा तरुणांचा शो आहे. तुम्हाला काय? मेगा भरती म्हणजे काय? तरुणांचा जो वय 5 वर्षाच्या नंतर काय होईल त्यावर मेगा भरती करतील का? मेगा भरती कशाला म्हणतात? एक मिनिट सर, तरुणांचा शो आहे. मॅडम, तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदींनी विकास केला? सर, मला असं वाटतंय नरेंद्र मोदींनी डिजिटलायझेशनवर भरपूर भर दिलेला आहे. सर्वत्र ग्रामीण क्षेत्रामध्ये पण डिजिटलायझेशन झालेलं आहे. पण तेवढा जो विकास व्हायला पाहिजे ग्रामीण क्षेत्रामध्ये म्हणा किंवा कुठे, तो तेवढा नाहीये. आणि राहिली पीस, मला असं वाटतं जर मोदीमध्ये एवढा स्किल आहे तर मग तो पाकिस्तानशी स्किल पूर्ण मैत्रीपूर्ण संबंध राखून युद्धाची पाळी का बरं येऊ देत आहे? तोपर्यंत शांततेने हा मुद्दा का बरं सॉल्व्ह केला नाही? आणखी काय तरुणांकडे जातो. हा,
मी बोलू शकतो सर. रोजगार हा रोजगार म्हणताय की मेगा भरती काढतो आम्ही, मेगा भरती या गोष्टी करतो. फक्त हे आश्वासन करतात, आश्वासन. फक्त यांचे डॉक्युमेंटरी यांची रजिस्ट्री असते की यांनी म्हणतात की आम्ही मेगा भरती काढतो. मेगा भरती काढलेली नाही. आज पण बेरोजगार सगळे ग्रॅज्युएट पीजीएस वाले बेभरती आहेत. मी यांना मान्य करतो की आश्वासन करू नका, आश्वासन करू नका, तुम्ही देऊ नका, बोलून दाखवू नका, प्रत्यक्ष करून दाखवा की रोजगार हा मुक्त तुम्ही हटून टाका, जेणेकरून कोणताही विद्यार्थी रस्त्यावरती येऊ नये, मोर्चा काढू नये. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. एक सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे, देशाच्या सीमा सुरक्षा ठेवण्यासाठी कुठलं नेतृत्व, रागाचं नेतृत्व जास्त फायदेशीर असणार आहे, गरजेचं आहे की नमोचं नेतृत्व आहे? हे हा देशाच्या सीमा हिच्याकडे येऊया. काय वाटतं कोण देशाला सुरक्षित ठेवू शकतो, नमो की राग? मोदी. कारण जे पहिलेच्या काँग्रेसच्या याच्यामध्ये चाललेलं नाही, जे मोदीच्या 5 वर्षामध्ये जेवढे सुरक्षितपणा आलेली आहे ते काँग्रेसच्या याच्यामध्ये नाही आली होती, याच्यामध्ये चालली. मोदीने म्हणजे खूप चांगले केले विकास डेव्हलपमेंट. नक्की इकडे हा तू सांगशील सीमा सुरक्षा कोणाचं नेतृत्व देऊ शकतो देशाला? मोदी. राहुल गांधी का नाही? नाही. राहुल गांधी मला वाटत नाही त्यांनी काय केलं देशासाठी, काही नाही केलं. म्हणून तुम्ही सीमा सुरक्षा कोण देऊ शकतो? मोदी देऊ शकते सर. कारण की आता जो पुलवामा हंगामा झाला त्यामध्ये फक्त राहुल गांधींनी त्यांच्यापासनं म्हणजे काय श्रद्धांजली अर्पितली, पण मोदी सरकारने त्यांना 40 पेक्षा जास्त लोकांना मारण्याचा दावा केला आणि 4 दिवसात त्यांनी करून दाखवलं. मी काय म्हणतो, राहुल गांधी नेतृत्व का नाही पाहिजे? अरे ज्या व्यक्तीची आपल्याच देशात किल्ली उडवली जाते तो व्यक्ती काय देशाचे नेतृत्व करू शकणार आहे? तुम्ही सांगा बरं. ज्या व्यक्तीची आपल्याच देशात किल्ली उडवली जाते, किल्ली मला वाटते ज्यांच्यामध्ये लायक नसतात ते उडवतात, ज्यांच्यामध्ये कमीपणा असतात ते दुसऱ्यात कमीपणा दाखवतात. मोदीमध्ये स्वतः लॉलीपॉप देण्याचे आणि लोकांना चुत्या बनवण्याचं काम हे सरकार करताय, राहुल गांधी नाही करतात. राहुल गांधी हे नवीन युवा नेतृत्व आहे आणि ते काय म्हणतात सुरक्षांचा विचार केला तर डिसिजिव्ह लीडर आपल्याला पाहिजे आणि जो नरेंद्र मोदी शिवाय दुसरं कोणीच नाही करू शकत असं मला वाटतं. मला असं वाटते या मोदी सरकारने या देशातल्या सैन्याचं जे पेन्शन होतं ते बंद केलं. सैनिकांचं मनोबल वाढवण्याचं काम पूर्ण मोदींनी केलेलं आहे, त्यांना खुली छूट दिलेली आहे आणि याच्यानंतर OROPचं काम सुद्धा आपण केलेलं आहे. त्याच्यामुळे मोदी हेच आपल्याला तारूट नेऊ शकतात. एक सेकंड, मला नाही इकडे ही तरुणाईला दिशा देणार हे काही प्राध्यापक वृंद आहे. तुम्ही काय सांगणार? हे सगळे मुद्दे चालू आहे, नोटबंदी, विकास. हे 70 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं, तेव्हा 70 वर्षात काँग्रेसनी काय करून दाखवलं? पहिले हा प्रश्न सगळ्यांना विचारा. जे 70 वर्षात नाही घडलं ते मोदींनी 5 वर्षात करून दाखवलं, हे तर तेवढंच सत्य आहे. आणि युद्धाला तुम्ही राजकारण जोडत आहे असं काहीही नाही. हा जो निर्णय आहे 4 दिवसात घेण्याचा हा फक्त मोदी आणि मोदीच घेऊ शकते, काँग्रेस सरकार घेऊच शकत नाही. आणखी राफेल मुद्द्याविषयी मला म्हणायचं आहे की आता हे म्हणत आहे की या गँगवॉर मध्ये जे आहे राफेल मुद्द्याविषयी जी आता चर्चा होत आहे, राफेल मुद्द्याविषयी मला म्हणायचं आहे की आता आपल्याकडे आता सरकार म्हणताय की देशातला 2 नंबरचा आपला भारताचा आयात देश आहे, एवढं आपल्या बंदुका घेतल्या, एवढं हे केलं, पण DRDO कशासाठी आहे? मला हे म्हणायचं आहे की आपण इथं बनवू शकतो ना हथियार, तर कशाला आयात करायची जरूरत आहे असं मला म्हणायचं. आणि सर हे राफेल विमानाचा फायदा काय सर? मग एवढ्या महागाचे विमानं घेतले, एका घंट्यात 2000 किलोमीटर पार करून हे राफेल विमान घेतले, याचा फायदा काय सर? एवढे मोठे हल्ले होत आहेत सर पाकिस्तानचे, त्या राफेल विमानाचा एवढा फायदा काय? ते विमान असल्यामुळेच बाकी देशांची हिंमत नव्हता भारतावर हल्ले चढवण्याची. आता या राफेलचा विमानाचा फायदा काय? एवढा जर हे झाला तर वेळ आल्यावर दाखवू. आपण भारतीय देश हा, आता भारतीय देश हा संस्कृती प्रधान आहे. 5-2दा भारतावर हल्लाच होत नव्हता. फोटोशूट त्याचं प्रत्युत्तर दिल्यामुळे बाकी देश पण शांत आहे. या देशातले जवान मरतात आणि मोदी तिकडे फोटोशूट करतात, हे देशातले नेतृत्व आहे. मला इतकं सांगा तूप खाल्ल्यावर रूप मिळतं का? तूप खाल्ल्यावर रूप मिळतं का? नाही ना. तूप खाल्ल्याबरोबर रूप मिळत नाही. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो आणि त्यालाही वेळ लागणारच. असं म्हटलं जातं
युवा तो हवा होते हैं, इन युवाओं को बदलने की कोशिश ना करो. जब युवा बदलते हैं तो इस दुनिया के इतिहास बदल जाते हैं. नमो आणि रागा या शो मध्ये आता इथेच थांबूया. या तरुणांनी आपली मतं व्यक्त केली आणि नमो रागा कोण या देशाला उज्ज्वल भविष्य देऊ शकतं, कोण चांगली लीडरशिप देऊ शकते हे सगळं सांगितलं. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.